गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीड दौऱ्यावर. मसाजोग इथं संतोष देशमुख कुटुंबियांची घेणार भेट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक दौऱ्यावर. कोकाटे आज अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी. मतदान प्रक्रियेदरम्यान एमएमसी निवडणूक पुन्हा स्थगित. मतदान प्रक्रियेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. वाढत्या महागाईमुळे मुंबईकर त्रस्त. युजर फ्रीच्या नावाखाली घनकचरा कर लावण्याचा प्रयत्न सुरू. कराडमध्ये पाणी टंचाई संदर्भात आमदार अतुल भोसले यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक. कराड तालुक्यातील 25 गावं पाणी टंचाईग्रस्त. नवापूर तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आमदार शिरीष नाईक यांनी केली आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या संरक्षणापासून वंचित. तालुका कृषी कार्यालयाला पडला विसर. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांची शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात धडक. मराठवाडा विदर्भासह राज्यात अवकाळीचा तडाखा. अवकाळीमुळे वीज पडून 5 जणांचा मृत्यू. अयोध्येच्या राम मंदिरात रामनवमी उत्सवाची लगबग सुरू. रामनवमी निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. आई तुळजाभवानी देवीला मखमली पंख्यानं हवा. रोज दुपारी 1 ते 4 या वेळेत देवीला सेवेकऱ्यांकडून मखमली पंख्याच्या साह्यानं वारा. 7 ते 9 एप्रिल या कालावधीत श्री क्षेत्र पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिर आणि परिसरात नारळ विक्री आणि नारळ फोडण्यास बंदी. एकादशीला पंढरपूरमध्ये गर्दी होत असल्यानं घेतलाय निर्णय. वणीच्या सप्तशृंगी गडावर दर मिनिटाला नाशिक जिल्ह्यातून बसची व्यवस्था. जिल्ह्यातून 130 तर नांदुरी ते सप्तशृंगी गड या ठिकाणी 120 बस धावणार. पाटण तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत. तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता तिरंगी लढत. तर प्रचाराची सांगता झाल्यानं प्रचाराच्या तोफा थंडावल्या. संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेनं कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला लावलं सील. अखेर 13 दिवसांनी हे लावलेलं सील काढलं. प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल. मुंबईच्या गोरेगावमधील पत्रासाहेब पुनर्विकास प्रकल्प. मूळ 672 रहिवाशांना घरांचा ताबा मिळणार. गोरेगावमधील 629 घरांकरता आज सोडत. मुंबईतील तापमानात सातत्यानं चढउतार. तर आणखीन काही दिवस उकाड्याचे असून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर. 21 ते 24 एप्रिल दरम्यान मुंबईत होणार महोत्सव. रेल्वे प्रवासात हरवलेला प्रवाशांचा मोबाईल आता रेल्वे सुरक्षा बल शोधून देणार. आरपीएफनं दूरसंचार विभागाशी केली आहे हातमिळवणी. खासगी संस्थेतर्फे नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद. स्वच्छता संदर्भात खरं तर ही योजना सुरू करण्यात आलेली होती, पण या योजनेच्या माध्यमातून नियम मात्र पाळले न जात असल्या कारणानं योजना गुंडाळण्याचा निर्णय. कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय. केकेआरनं 80 धावांनी मिळवला सर्वात मोठा विजय. उष्णतेशी लढा या विषयावर लातूरमध्ये राज्यातील पहिलीच कार्यशाळा. वाढत्या उष्णतेवर नियंत्रणाकरता राबवलं जाणार अमृतधारा अभियान. महाराष्ट्रातील पहिल्या बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीत असणार आहे. मठाचं लोकार्पण 14 एप्रिलला होणार आहे. साताऱ्यामध्ये प्रदूषण नियंत्रण कार्यालयात विजेचा दुरुपयोग होतोय. कार्यालयात कोणीही उपस्थित नसताना पंखे वेगानं चालू आहेत. साताऱ्यामध्ये वटवाघुळांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झालाय. वटवाघुळांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता सध्या जोर धरते. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दीर्घ आजारानं त्यांच्यावर गेले अनेक दिवस मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते.
अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक झाली आहे. घर बसल्या पैसे कमावणं महागात पडलंय. इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवा या प्रलोभनाला बळी पडून कारंडे याची सायबर भामट्यांनी फसवणूक केली. संभाजीनगरमध्ये लहान मुलगी घराचा दरवाजा वाजवून पळून जात असल्याच्या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. एकमेकांविरोधात आता या सगळ्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले. कोल्हापूरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल आहे. एका खासगी रुग्णालयातील आयसीयू मध्ये हा सगळा प्रकार घडलाय. पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं तिला आयसीयू विभागात दाखल करण्यात आलेलं होतं. नागपूरमध्ये काल रात्री गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. गोधनी प्रकाश नगर परिसरात भाजी बाजारात ही घटना घडलेली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुद्धा जारी आहे. मुंबईतल्या कुर्ला इथल्या फिनिक्स मॉलमध्ये लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आगीच्या घटनेनं यामुळे मात्र काही काळ घबराट पसरली होती. उल्हासनगरमध्ये शांतीनगर परिसरामध्ये एका गादीच्या दुकानाला आग लागली आहे. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीमधल्या खानू गावामध्ये भर बस्तीत असलेल्या घराबाहेरील बसलेल्या 3 श्वानांवर बिबट्यानं हल्ला केलेला आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील नरभक्षी वाघाला पकडण्यात वन विभागाला यश आलं. वाघानं शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. नंदुरबारमधील जलतरण तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू आहे. जलतरण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. मालेगावमध्ये शेतातील विहिरीत शहरातील व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. सटाणा अग्निशमन दलानं मृतदेह बाहेर काढला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.